करण मोरे मिड ऑफचा हिट केल्यानंतर मिड ऑनला जात आहेत करण मोरे. यस, एक पहिलाच बॉल डायरेक्ट हिट केलेला आहे. म्हणजे एखाद्या ड्रॉ नुसार फायनल मध्ये जाण्यासाठी पेक्षा मेहनत करून फायनलला जायचा शूट आउट आपण पाहतोय. करण मोरे आता मात्र मिडच्या दिशेला जात आहेत आणि ते करतील. शूट आउट करण मोरे. 3, 2, 1. पुन्हा एकदा दांडी 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 गुल. जबरदस्त. प्रेक्षकांनो, हा कॉन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्या करण मोरेसाठी होऊन जाऊ द्या. क्या बात है, क्या बात है. धडाकेबाज धमाका बिग बॅश. आणि आता आपल्या भेटीला या ठिकाणी येणार आहेत मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी. 2-0 ने लीडला तर आहेत आणि आता संधी दिली जाते फरदीन काझी यांना. बालाजी क्लब साठी, बालाजी क्लब राजकोट गुजरात साठी फरदीन काझी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूया फरदीन काझी यांच्यासाठी. फरदीन 3, 2, 1. या ठिकाणी मात्र नक्कीच मिस होताना पाहायला मिळत आहेत फरदीन काझी. एक प्रयत्न मात्र त्यांचा हुकलाय आणि पुन्हा एकदा फरदीन सुरुवात करायची आहे. 3, 2, 1. हो 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 हो. दुसऱ्यांदाही मात्र या ठिकाणी हुकलेले आहेत. म्हणजे दोन्ही चान्स मात्र या इंचचे त्यांचे गेलेत. आणि आता आम्ही महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे यांच्याकडे जात आहोत. कशा प्रकारे या ठिकाणी हिट केलं जाईल, कारण करण 2-0 ने सध्या लीडला आहे या धडाकेबाज धमाका बिग बॅचच्या या शूट आउट मध्ये. महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. केतन सुरुवात करायची. केतन यांना. केतन सुरुवात करतायत. 3, 2, 1. पुन्हा एकदा दांडी 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 गुल. केतन म्हात्रेने देखील डायरेक्ट हिट केलाय. एक अनोख्या पद्धतीचा असणारा हा धडाकेबाज धमाका बिग बैच का शूट आउट अखा भारत पातोय, पूरे टेनिस क्रिकेट की दुनिया इस शूट आउट को देख रही है। करण मोरे के 2-0 से लीड के बाद फरदीन हिट नहीं कर सके और जब केतन आए पहली गेंद को हिट किया। केतन दुसऱ्या इनिंग 15,000 प्रेक्षक हा शूट आउट पाहत आहेत, असं कधी झालं नाही, पहिल्यांदा होत आहे। केतन 3-2-1 थोडेसे बचावले गेले आणि या इनचा स्कोर जर पाहिला ताई पॅकर 2 बालाजी 0 FM हॉस्पेट कर्नाटका 1 म्हणजे या इनने ताई पॅकर आघाडीवर आहे। परंतु आता आपण जाणार आहोत पलीकडच्या बाजूला, त्या इनने देखील मात्र आता थ्रो केले जाणार आहे। तर त्या ठिकाणी अक्षय घरत, प्रदीप पाटील, आशिष मेहरोल जाऊयात त्या बाजूला। धन्यवाद। बरोबर ना? हा, दोन टीमचं जर इक्वल झालं तर त्या दोन टीम मध्ये पुढे शूट आउट होणार आणि ज्यांचं नाही होणार ती टीम मात्र पुढे बाहेर जाणार आहे, याची नोंद घ्यायची। बरोबर, FM हॉस्पेट कर्नाटका आपल्याला पहिली संधी आहे, कारण तिसरा हिट आपण केला होता आणि आता आपल्याला हिट करायचा आहे। कोण आहे? आशिष मेहरोल ना? यस, आशिष मेहरोल। पहा, एक टप्पा झालाय, आता दुसऱ्या टप्प्याकडे आपण चाललेलो आहोत।
आणि दुसऱ्या टप्प्याला ज्या वेळेला सुरुवात होते आशिष मेहरोल येत आहेत आणि प्रेक्षकांना विनंती आहे आशिष साठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या आपण नक्की वाजूयात. आशिष मेहरोल सुरुवात करायची आहे पहिल्या हिट साठी. धडाकेबाज धमाका बिग बॅश मध्ये 3, 2, 1. हो थोडक्यात बचावले गेले. यस आता जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला जाताना पाहायला मिळतील आणखीन एक हिट मात्र त्यांना आता या ठिकाणी करायचं आहे आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी करतील आशिष मेहरोल. 3, 2, 1. हो पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी हिट होऊ शकलेला नाहीये आणि आता आमंत्रित करत आहोत आम्ही प्रदीप पाटील यांना. प्रदीप पाटील मुलुकचा बादशाह या ठिकाणी शूटआउट करण्यासाठी येतोय. मुलुक स्पेशलिस्ट बॅटर या ठिकाणी हिट करण्यासाठी येतोय. तब्बल 18,000 प्रेक्षक या वेळेला या शूटआउटला पाहत आहेत. भूतोना भविष्यात असणारा हा 16 धडाकेबाज चषकाचा एक अभूतपूर्व असा या ठिकाणी शूटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. यस प्रदीप पाटील 3, 2, 1 स्टार्ट. हो या ठिकाणी हे देखील बीट होताना पाहायला मिळत आहेत. आणि एक चान्स आहे तो फक्त शेवटचा घेऊन टाकूयात. या सीट होतोय का कारण आघाडी तर मात्र मोठी मिळवलेली आहे या ठिकाणी. प्रदीप पाटील यस आणि या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत असताना टाई पॅकर्स या शूटआउट मध्ये विजयी होत असताना अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. अंतिम फेरीमध्ये शूटआउट मध्ये टाई पॅकर्स दाखल होताना पाहायला मिळते. करण मोरे इकडे यायचे. करण मोरे या ठिकाणी यायचंय. शूटआउट पाहायला मिळाला पहिला टेनिस क्रिकेट जगताचा आणि या शूटआउट मध्ये टाई पॅकर्स मागील वर्षीचे विजेते फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. व्यावसायिक गटाच्या करण मोरे पहिल्या दोन्ही चेंडूवर मात्र स्टंप हिट करताना पाहायला मिळाले आणि अंतिम फेरीमध्ये टाई पॅकर्स पालघर प्रभादेवी दाखल होताना पाहायला मिळते. यास आपण प्रतिक्रिया करणची घेऊयात. करण आणि या आगळ्या वेगळ्या शूटआउटचा एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय. आपली टीम फायनल मध्ये गेली आहे म्हणजे कमीत कमी 5 लाख कन्फर्म. करण काहीतरी वेगळं होतं आणि आज अंतिम फेरीमध्ये तुमच्या स्वतःच्या शूटआउटवर टीम जाताना पाहायला मिळते. काय म्हणाल? नक्कीच 70-70च्या टुर्नामेंटला तुम्ही अशा काही नवीन गोष्टी बघत असतो. आम्ही पण उत्सुक होतो की तारीफबाई काहीतरी नवीन करणार आहेत पण आम्हाला असं वाटलं नव्हतं की शूट आवडेल. आम्हाला वाटलं कदाचित 3 रन करायला सांगतात किंवा काहीतरी वेगळं असेल पण शूटआउटचं पण नवीनच होतं. तर नक्कीच आम्हाला त्या गोष्टीचा फायदा झाला. मी तर आम्ही जेवण झाल्यावर आम्ही CNGवरला गेलेलो 10 किलोमीटर लांब. तर अमरभाऊचा फोन आला की तू लवकर इकडे शूटआउट आहे. आम्ही CNG न भरता परत आलो. आणि आता किती आनंद होतो टीमला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. नक्कीच काल मी टुर्नामेंट मिस केली आणि जेव्हा काल आम्ही क्वालिफाय झालो तेव्हा अनिकेतने मला फोन करून सांगितलं की उद्या तुला यायचं आहे. तर आपल्याला नक्की असं वाटत असतं की आपल्यामुळे टीम फायनलला पोहोचली पाहिजे. तर त्याच्यामुळे मी आणि ही कामगिरी माझ्यामुळे झाल्यामुळे मी अजून जास्त खुश आहे. क्या बात है. टीम अंतिम फेरीमध्ये दाखल होते. अभिनंदन. शूटआउट आगळा वेगळा पाहायला मिळाला. सगळ्यांनी आनंद घेतला. युट्यूबला देखील आनंद घेताना पाहायला मिळाले. टाई पॅकर्स फायनल मध्ये दाखल होते. मुरबाड ग्रामीणची फायनल लवकरात लवकर या ठिकाणी सुरू होणार आहे. तर जाऊयात आपण मुख्य मंचाच्या दिशेने. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स. धन्यवाद. करण मोरे नुकताच CNG स्टेशन वरून फोन आलाय. ज्यावेळेला घरी जाल त्यावेळेला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला CNG फुल करून दिली जाईल कारण तुम्ही 2 चांगले हिट स्टंपवर मारलेत आणि त्यामुळे टाई पॅकर्स हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. त्यामुळे CNG स्टेशनवर नक्की जा. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला टाकी फुल करून दिली जाईल. चला तर ग्रामीण फायनल कडे आपण आता वळणार आहोत जिथे हे 2 हिट करणने केले मिड ऑफ मधून आणि त्यानंतर मिड ऑन मधून. काय हिट होते
आणि लेदर क्रिकेट ज्यावेळेला तुम्ही खेळता, MPL सारख्या स्पर्धा खेळता, त्यावेळेला अजय या गोष्टी तुमच्याकडून करून घेतलेल्या असतात. फिल्डिंग मध्ये कॅचेसची प्रॅक्टिस होते, स्टंप हिट करण्याची प्रॅक्टिस होत असते आणि त्यानंतर फरदीन काझीने तो प्रयत्न केला होता. पहिले मिड ऑफ मधून आणि त्यानंतर मिड ऑनच्या दरम्यान इथे मिस केले होते ते स्टंप आणि त्यानंतर केतन म्हात्रे चा प्रयत्न. आता ग्रामीणचा फायनलचा सामना होईल आणि त्याच्यानंतर पहिली सेमी फायनल खेळवली जाईल. FM हॉस्पेट कर्नाटका च्या विरुद्ध बालाजी 11 राजकोट असा पहिला सेमी फायनलचा सामना या ग्रामीणच्या फायनल नंतर होईल. आणि ग्रामीणची जशी पहिली इनिंग होईल, कॅप्टन लक्षात घ्या, टॉस साठी उपस्थित राहायचंय. FM हॉस्पेट कर्नाटका, बालाजी 11 राजकोट. हे काही ऍक्शन रिप्लेज सध्या तुमच्या स्क्रीनवर सुरू आहेत या शूट आउटचे. मी अगोदर पिक्चर पाहिला होता, शूट आउट ऍट वडाला, लोखंडवाला, शूट आउट ऍट वडवली, मुरबाड झाले आणि याच्यावर देखील एक पिक्चर यायला हरकत नाहीये. शूट आउट ऍट वडवली, मुरबाड. आणि अखेर हा शूट आउट संपन्न झाला आणि FM हॉस्पेट कर्नाटका सेमी फायनल खेळताना दिसेल तर ताई पॅकर्स हा संघ फायनल मध्ये दाखल झाला. FM हॉस्पेटची सेमी फायनल ही बालाजी राजकोटच्या विरुद्ध होईल. मुरबाड ग्रामीण साठी अंतिम कॉल आहे. दोन्ही टीम भालुक आणि बेल